नमस्कार मंडळी, जनसंवादच्या मंचावर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याकडे 3 वेगवेगळे पाहुणे आहेत. तर शिवसेनेचे तालुका अध्यक्ष साहेबराव पाटील, त्याचबरोबर काँग्रेसचे तालुका अध्यक्ष DM पाटील सर आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात आज आपल्यासोबत चर्चेसाठी आहेत. आणि माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार सतीश भिंगे आहेत. तर आज आपण एका महत्वपूर्ण मुद्द्यावरती आपण या 3 पाहुण्यांशी चर्चा करणार आहेत. तर मी सतीश भिंगे सर यांना विनंती करतो की आपण प्रश्नावली सुरू करावी. सर नमस्कार. जनसंवादावर 3 पक्षाच्या प्रमुखांचे स्वागत करतो. तर नुकत्याच जिल्हा परिषद पंचायत निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीत यश अपयश तुम्हाला माहीत आहे. आणि पहिला प्रश्न असा आहे की आपले शिवसेनेचे अध्यक्ष तालुकाधिकारी साहेबराव पाटील. तर साहेबराव पाटील, नगरपंचायत निवडणुकीत तुमचा पराभव झाला, तर ते पराभवाची काय माहिती आहे तुम्हाला? थोडंसं पराभवामध्ये थोडीशी राजकीय स्ट्रॅटेजी आमची थोडीशी कमी पडली. लोकांनी आम्हाला तसं भरपूर सहकार्य केलं, फक्त प्लॅनिंगमध्ये आम्ही फसल्यामुळे आमचा पराभव झाला. लोकमतात किंवा मताच्या टक्केवारीत आम्ही सगळ्यांपेक्षा जास्त झालो. हे लोकांनी आमचा पराभव केला, आमची स्ट्रॅटेजी कमी पडली. तर काँग्रेसचे तालुका अध्यक्ष DM पाटील असतात. तर त्या निवडणुकीत कीर्ती विकास आघाडीचे नंतर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप असे 4 पक्षाच्या पातळीवर निवडणुका लढवल्या गेल्या. आणि ह्या निवडणुकीत की नगराध्यक्ष असेल किंवा जे उमेदवार निवडून आले काही, तर ते वेगवेगळ्या पद्धतीने लढवले. आणि आपण कसं निवडून गेले हेच बघितलं जातं. म्हणजे आपला कार्यकर्ता हे निवडून हे बघितलं गेलं नाही. आणि प्रत्येकाने आपण कसा निवडून येईल हे फायदे बघितले गेले. आणि दुसरं असं आहे की ते जसे विकास मराठा समाजातर्फे सौर पाटील उभा केलं. तर आणि OBC म्हणून ते चर्चा झाली. तर मराठा आणि OBC असा जो संघर्ष निर्माण झाला त्याबद्दल तुमचं काय मत आहे? हे पहा, माझी वैयक्तिक आमच्या घराची भूमिका शिवशाहू फुले आंबेडकरांची गेली 50 वर्ष. कुणी कसं हेतू ठेवून कुणाला उभा केलं याचा माझा वैयक्तिक काही संबंध नाही. माझ्या मुलानं 2 वर्ष विकासाची कामाच्या दृष्टीने एक आठवड्यात दिशा दिली होती. आणि ती दिशा देत असताना माझं एक पत्रक मी काढलं आणि ते पत्र घरोघरी वाटलं होतं. विकास कामाला जनते स्वीकारते का? तर त्या एकदम 100% लोकांनी नकारात्मक होते. तिथं धनगर, मराठा, माळी असा विषय आम्ही घेतला नाही किंवा कुठल्या नेत्याच्या विरोधात अजिबात सुद्धा आम्ही शब्द काढलेले नाही. आता राहिला मग आमची विचारसरणी आम्ही काँग्रेस म्हणून उभा करताना वरच्या नेत्यांच्या मिटिंगला सुद्धा मी गेलो नाही. कारण वरच्या नेत्यांचा कल होता तुम्ही आमदार सुहास बाबरांच्या बरोबर सहकार्य करा. म्हणून आम्ही म्हटलं आता मग आमदार सुहास बाबरांच्या बरोबर सहकार्य करताना मग पक्षी लेवलला एका बाजूला आपण झुकतो. त्याच्यापेक्षा स्थिर राहून त्या मुलानं जो या ठिकाणी 2 वर्षामध्ये पाणी प्रश्न असो, गटारीचा प्रश्न असो, लाईटचा प्रश्न असो, स्वच्छतेचा प्रश्न असो, जे प्रश्न उभा केलेत आणि जनतेसमोर मांडलेत त्याला किती लोक सहकार्य म्हणजे मतं पडतात टक्केवारीनं आणि पैशाकडे किती जातात याचा एक आढावा घेण्यासाठी आम्ही हे. तर विषय असा आहे या निवडणुका या भाजपच्या चिन्हावर लढल्या गेल्या, शिवसेनेच्या चिन्हावर लढल्या गेल्या किंवा त्या पक्षपातीवर लढल्या गेल्या. पण काँग्रेसचं कुठलं असं दिसलं नाही. आम्ही काँग्रेसचं काय गंमत केलं? काँग्रेसच्या नेते मंडळाने इनडायरेक्ट सांगितलं तुम्ही पक्षाचा विचार सोडून द्यायचा आटपाडीमध्ये आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा बी माझा काही संबंध नव्हता बरं का. त्या भिंगेवाडीमध्ये जागा एक रिक्त असल्यामुळं आम्हाला म्हणजे तुम्ही आघाडीत आमच्याबरोबर या, मग घालायचं नाव घाला म्हणलं तुमच्या यादीत. पण त्यांचा आणि आमचा काही संबंध नव्हता आणि त्यांच्या लोकांनी आम्हाला मतं दिली नाही. तर दुसरं असं की प्रदेशचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात आहे. तर नगरपंचायत निवडणुकीत तुम्ही तयार माहीत भूमिका घेतली काय? तर नेमकं कुणाला तुमचा पाठिंबा होता? एकदा तुम्ही एका स्टेजवर दिसला, नंतर एका स्टेजवर दिसला. नेमकं तुमचं चाललंय काय नेमकं मला कळलं नाही काय?
नाही काय झालं तुम्हाला सांगतो. या त्याने या खानापूर आठवड्याचे विद्यमान कैलास शहाणे बाबर यांचा आपल्यावर उपकार होते. ज्यावेळेला साहेब 2 वेळा उभा राहिले त्यावेळेला साहेबाला अतिशय चांगल्या पद्धतीने मदत केली आणि त्याची परतफेड काढण्यासाठी आमदार सुहासभाई बाबर यांना आपण बिनशर्त 1 महिना अगोदर इलेक्शनच्या अगोदर 1 महिना आपण त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता आणि तो शब्द म्हणून आम्ही त्यांचं एकनिष्ठेनं काम केलं आणि त्यांना निवडून पण आणलं, भरघोस मतांनी निवडून आणलं आणि त्याच अनुषंगाला जागा धरून आपले त्या तालुक्याचे नेते तानाजीराव पाटील आम्ही तशाच पद्धतीनं पुढे सरकत गेलो. आता नगरपंचायतच्या वेळेस सुद्धा आम्ही म्हटलं होतं की आम्हाला 1-2 सीटा द्या, पण ते आम्हाला 2 सीट जे शिवसेनेचे पूर्वी होतं, पण ते आमचा मित्र आहे किंवा आपला भाव आहे, त्यांना ते पहिला शिवसेनेच होता. पण आम्ही त्यांना सांगितलं बाबा त्यांना तिकीट देत नसल्यामुळे म्हणले आम्हाला ह्यांना द्या तिकीट. मग त्यांचा ग्रह काय झाला, आपण ह्यांना मागतोय तिकीट. त्याच्यामुळे त्यांनी तो ऑलरेडी त्यांचाच माणूस, परंतु आम्ही त्याला सपोर्ट केल्यामुळे त्यांना तिकीट मिळणारच होते, परंतु त्यांना आम्ही सपोर्ट केल्यामुळे मिळालं तिकीट. आणि आमचा खाली वार्ड खाली 9 नंबर होता, ते आम्हाला द्यायला पाहिजे होतं, दिलं नाही आम्हाला. त्याचं पण आम्ही त्यांना निरसन केलं. त्यांनी निरसन केलं, तुम्ही अगोदर द्यायला पाहिजे होतं, आमच्या तिकिटावर भरायला पाहिजे शिवसेनेचा, हे पण विषय झाला. ही चूक आमच्या लक्षात आलं तर ठीक आहे म्हणलं आपण बिनशर्त पाठिंबा देऊया, काय अडचण नाही. आणि पाठिंबा दिला, काम केलं, सगळ्या डिजिटलवर सगळ्या अलाउन्सिंग सगळं आरपीआयचा पाठिंबा शिवसेना असं युती जाहीर झाली आणि सगळा कल शिवसेनेच्या बाजूनं अतिशय चांगलं काम होतं. अध्यक्षाच्या माध्यमातून असेल सहजच्या माध्यमातून आटपाडी शहरामध्ये एक चांगलं वातावरण तयार झालं. एकतर्फी निर्णय होणार किंवा एकतर्फी निकाल लागणार असं ज्यावेळेला वरिष्ठांच्या लक्षात आलं भाजपच्या, त्यावेळेला मग आमचे नेते केंद्रीय मंत्री माननीय रामदास आठवले साहेबांचा त्यांना कॉन्फिडन्स साधण्याचा वरिष्ठ लेवलला, इथं स्थानिकला कोण नाही, वरिष्ठ लेवलनं असं कळलं की बाबा साहेब म्हणले आपली इथे भाजप संघ आहे आणि आपल्याला भाजप संघ जावं लागेल. मी म्हणलं साहेब मी अडचणीत आहे म्हणलं. असं तर कसं आता निम्म्याच्या वर आता 2-3 राहिले ते आणि आता या दिवसात काय नाही म्हणले उद्या पालकमंत्री येणार आहेत, तुम्ही त्यांच्या स्टेजवर जावा आणि त्यांचं काम करायला पाहिजे आपल्याला. आपल्या इथे भाजप संघ आहे आणि नंतर शिवसेने संघ आहे. त्यानंतर ठीक आहे, परत नंतर पालकमंत्र्याचे SDOचा फोन आला, आमच्या संघ पाहिजे असं म्हणल्यानंतर मग आपल्याला